कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। कोपरगाव शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। भर रस्त्यात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी क्षणार्धात हिसकावून पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगानं फिरवली आहेत। रविवार 12 जुलै रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव शहरातील समता बाल उद्यान परिसरात ही घटना घडली। फिर्यादी जया दिलीप शर्मा वय 55 राहणार इंदिरापथ कोपरगाव या आपल्या नातवंडांना समता बाल उद्यानात खेळण्यासाठी घेऊन गेल्या होत्या। नातवंडांना घेऊन त्या घरी परतत असताना कर्मवीर नगर येथील लाईट डीपी जवळ अचानक एका काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 10 ग्रॅम वजनाचे आणि अंदाजे 30,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जोरानं ओढून हिसकावले। घटना इतक्या झपाट्यानं घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही। मंगळसूत्र हिसकावल्यानंतर दोन्ही आरोपी भरधाव वेगानं कोपरगाव शहराच्या दिशेनं पसार झाले। महिलेनं तात्काळ आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी अंधाराचा फायदा आणि वेगाचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरलेत। फिर्यादींच्या माहितीनुसार आरोपींपैकी एकानं काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता। दोघेही काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर होते। मोटरसायकलचा क्रमांक स्पष्ट दिसला नसल्यानं पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींचा शोध सुरू आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सोमवार दिनांक 13 जुलै रोजी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। तसेच शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिलेत। यावेळी शहर पोलीस निरीक्षक डमाळे तसेच कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे स्वतः रस्त्यावर उतरून तपासासाठी सक्रिय झाले आहेत। या धाडसी मंगळसूत्र चोरीमुळे कोपरगाव शहरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान प्रशासनाच्या वतीने चौकात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांबद्दलही नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। निर्भीड न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव। कोपरगाव शहरामध्ये नेमकं चाललं काय तेच कळायला मार्ग नाही। भरदिवसा घरफोड्या होते, भरदिवसा कट्टे निघत आहे, बंद पडेल सापडते, कधी चालू सापडते, दिवसा फायरिंग होती, कोयते हिंडते। चाललं काय? कायदा सुव्यवस्था जे आज म्हणता त्याचं कुठे? हा 13 बंगले रोड आहे, कोपरगाव शहरातील सगळ्यात मध्यवस्ती भागातील रस्ता आहे ना। रोडला लाईटचे पोल आहे। आता मध्यंतरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले प्रत्येक चौकामध्ये। ते कशा करता बसवलेले? तिथं पोलीस स्टेशनला गेलं का म्हणता कॅमेरे चालू आहे। फक्त कॅमेरे चालू आहे, सगळं चालू आहे, तर मग त्याच्यात चोर का बरं दिसत नाही? घरफोड्या का बरं होते? म्हणजे घराला म्हणजे कोणते लॉक लावायचे, दरवाजे लावायचे, हा सुद्धा मुळात प्रश्न पडलेला आहे। बाहेरचे सेफ्टी डोर तुटले जाते, सेंट्रल लॉकचे डोर तुटले जाते। साई सिटीमध्ये आता ते सेंट्रल लॉकचे डोर तोडले गेले। आता दरवाजे बसवायचे कोणते? घरं सोडायचे कोणाच्या भरोशावर? साहेब थोडं कोपरगावकडे लक्ष घाला। तिथून जरा ऑफिसमधून जर वेळ मिळाला, बाकीच्या याच्यात जर लक्ष देतच आहे, पण जर या पण रस्त्यावर लक्ष घाला व संध्याकाळचं। आज कर्मवीर नगरच्या बोर्ड जवळ जी घटना घडली, एका महिलेच्या अज्ञात चोरट्यांनी एक पल्सर 220 अशी बाईक होती, स्पोर्ट बाईक, त्याच्यावर येऊन मंगळसूत्र चोरलं। अशा चेन स्नॅचिंगचे प्रकार किंवा दुसरे इतर चोरीचे प्रकार शहरात वारंवार घडत आहे। तर आमची स्थानिक नागरिक आणि कोपरगावचा नागरिक म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे का ह्या चोरींचा लवकरात लवकर छडा लावावा आणि हे जे चोर अशा म्हणजे आता 8:15 वाजता घडलेली घटना आहे, काय जास्त रात्रीची वेळ झालेली नव्हती। तर अशा वेळेला किंवा दुपारच्या वेळेला घरफोडी घडते, तर हे पोलीस प्रशासनाला खूप मोठं चॅलेंज आहे। आणि जर ते चोर असं करताय तर पोलिसांनी पण लवकरात लवकर या चोरांना जेरबंद करून येथील नागरिकांना एक विश्वास द्यावा की पोलीस प्रशासन त्या नागरिकांच्या आणि या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। अन्यथा असं न घडल्यास हे चोरांचे
या चोरीचा प्रकार चालू राहील आणि येथील सगळे जे नागरिक आहे एका भीतिमय वातावरणामध्ये वावरतील. त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाला मी आमच्या सर्व इथल्या नागरिकांतर्फे विनंती करतो का लवकरात लवकर या चोरीचा छडा लावावा आणि त्या चोरांना जेरबंद करावे. आत्ताच कोपरगाव शहरामध्ये ज्या आपल्या नवीन हद्दवाढ झालेल्या भागामध्ये म्हणजे छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळ नगरी या रस्त्यावर आमचे मित्र पंकज शर्मा यांच्या आईच्या गळ्यातील जे दागिना होता ते चोरट्यांनी ओरबडून नेला. अक्षरशः त्या खाली पडल्या, त्यांना जखम देखील या ठिकाणी झालेली. तर माझी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला देखील विनंती राहील का आपण या चोरांना कशा प्रकारे आळा घालू शकता याचा देखील आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे आत्ताच मी कोपरगावचे नगराध्यक्ष परागजी संधान साहेब यांना देखील फोन लावला होता का ह्या भागामध्ये अनेक वर्षापासून हायमॅक्स लागावं म्हणून माझे निवेदन देखील नगरपालिकेला आहे. त्याचा पाठपुरावा माझा चालू आहे. त्यांनी मला सांगितलं का तुम्ही उद्या या, आपण प्रोसेस करू आणि लवकरात लवकर या रोडला जास्तीत जास्त लाईटी बसवायचं, हायमॅक्स बसवायचं आपण या ठिकाणी करू, एवढंच त्यांनी सांगितलं. आणि पोलीस प्रशासनाला देखील माझं सांगणं आहे का आपण या ठिकाणी गस्त वाढवायला पाहिजे रात्रीच्या वेळेची, कारण की चोऱ्यासारखे, लूटमारीसारखे आणि मर्डरसारखे, हाफ मर्डरसारखे अनेक किस्से कोपरगाव शहरामध्ये घडत आहेत. याच्यावर कुठंतरी रोख लागली पाहिजे. एवढंच या ठिकाणी एक सामान्य नागरिक म्हणून सर्वसामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी आमची पालिका प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती राहील. धन्यवाद. काय नेमकं घटना घडलेली आहे? आमचे मित्र पंकज शर्मा यांचे मातोश्री नेवारा यांच्या घरून निघाले होते. ते आपल्या समर्थ व्हरायटीच्या रोडने आल्यानंतर कर्मवीर नगर समोर माऊर बांगला जो आहे त्या माऊर बांगल्यासमोर चेनची 2 अज्ञात इसमांनी पोत ओढण्यात आली. ती पोत ओढण्यात आल्यानंतर त्यांच्यासोबत 2 लहान पोरं होते. तर हे झाल्यानंतर समजा ती पोत ओढलीत पण ठीक आहे, पण त्या पोरांना दुखापत होणे किंवा काय होणे याकरता आमची पोलीस प्रशासनाला विनंती का आमच्या भागामध्ये कायम वारंवार या घटना घडतायत. त्याकरता पोलीस प्रशासनाने याच्यावर योग्य ती कारवाई करून पोलिसांची यंत्रणा या भागात वाढवणं गरजेचं आहे. जसे आयसीटी परिसरात भर दुपारी 4 वाजता 3 फ्लॅट फोडले गेलेले आणि त्याच दिवशी सकाळी एक महिलेची देखील चेन बुडून गेले. गेल्या 4 दिवसापूर्वी साई सिटी या भागामध्ये 3 फ्लॅट फोडण्यात आले. तसेच पॉवर हाऊस समोर पापडीच्या यांच्या घरच्यांची सुद्धा पोत ओढण्यात आली. कोपरगावमध्ये ह्या वारंवार घटना घडताय. त्याकरता पोलीस प्रशासनाने याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि तसेच नगरपालिकेला नाईक किराणा दुकान ते आपलं भगवती माता कॉलनी बोर्ड इथपर्यंत लाईट बसवण्यासाठी नगरपालिकेला आम्ही स्वतः वारंवार मागणी केली. आम्हाला या भागामध्ये लाईट बसवून द्या, स्ट्रीट लाईट द्या. नगरपालिकेचे काय उत्तर येतात, कधी लाईट आहे तर कधी ब्रॅकेट नाही, ब्रॅकेट आहे तर लाईट नाही. नगरपालिकेने त्याच्यावर लाईट बसवून द्यावे ही नम्र विनंती. विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे अकॅडमिक इयर 2026-27 साठी प्रवेश सुरू झाले आहेत. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू. ऑनलाईन प्रवेशासाठी शासकीय मदत केंद्र उपलब्ध. AI ट्रेनिंग सेंटर, स्मार्ट डिजिटल लॅब, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा. आजच महाविद्यालयात सकाळी 10 ते 4 यावेळी संपर्क करा. SSGM कॉलेज कोपरगाव, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड.